दादर पश्चिम येथील अनेक वाहतुकीतील रस्ते बदल करण्यात आले, त्यामुळे त्या ठिकाणच्या अनेक नागरिकांना याच्यामुळे त्रासाला सामोरे जावं लागत आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, तुम्ही ते किती वर्षापासून राहता आणि ज्याच पद्धतीची वाहतूक ही आता त्या ठिकाणी बदलण्यात आली आहे, त्यामुळे नेमकी काय समस्या आपल्याला जाणवतात? एकतर मी इथे जन्मात आलो होतो, म्हणजे 1978 पासून मी इथे राहिला आहे आणि तेव्हापासून मला वाटत नाही इथे कधी एकेरी मार्ग झालेला आहे। आता हे 27 तारखेपासून इकडच्या वाहतूक विभागाच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी हे परिपत्रक काढून त्यांनी हा निर्णय केला आहे की प्रायोगिक तत्वावर हा आपण नियम चालू केलेला आहे। पण हा नियम चालू करताना तुम्ही इकडचे जे रहिवासी आहेत त्यांना तुम्ही विश्वासात घेतलात का? इकडच्या ज्या इमारती आहेत त्यांना तुम्ही सांगून काही मार्ग काढला का? त्यातनं काही नियोजन करता येणार आहेत का? अशी काय चर्चा केलेली आहे का? तर तसं काही केलेलं नाही यांनी यांची मनमानी केलेली आहे आणि यांचा आम्हाला पूर्ण विरोध आहे। त्याचं कारण जर तुम्ही बघितलं ना तर कबूतरखाना ते गोपीनाथ चव्हाण चौक इथे एक शाळा आहे, शादाश्रम शाळा। इकडची मुलं बस पकडण्यासाठी कुठे जाणार? समजा ते इथे उतरली तर त्यांना बस पकडायला ह्या रोडला यावं लागणार। मग त्या मुलांची जबाबदारी कोण घेणार? येता जाता जर काही झालं तर जबाबदारी कोण घेणार त्याची? पोलीस डिपार्टमेंट घेणार आहेत का? किंवा तुम्ही जर SK बोले रोडला केलं यांनी मारुतीचं देऊळ ते पोर्तुगीजचं, तिथे एक जैन हॉस्पिटल आहे आणि तिथे एक अँटोनिया डिसिल्वा म्हणून शाळा आहे। त्या लोकांसाठी तुम्ही काय करणार आहात? तिकडच्या मुलांसाठी काय करणार आहात? आता हा रोड जर तुम्ही बघितला तर पूर्ण हा तुम्ही सम आणि विषम पार्किंग करून ठेवलेलं आहे। इथे संध्याकाळी ट्रॅफिकच्या वेळी इतकं ट्रॅफिक होतं की विचारायचं काम नाही। म्हणजे इकडच्या इमारतींना बाहेर गाड्यांना बाहेर यायला त्यांना चान्स मिळत नाही, इतकं ट्रॅफिक असतं। भवानी शंकर रोडला ज्यावेळी टाटाचं काम चालू होतं त्यावेळी यांनी केलं नाही, ज्यावेळी गरज होती त्यावेळी यांनी केलं नाही, आता करून ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं एल्फिस्टन ब्रिज तोडलेलं आहे, त्याचं काम चालू आहे, जवळजवळ 2 ते 3 महिने झाले। मग त्यावेळी त्यांना हे का नाही सुचलं? आत्ताच का? मग तुम्ही लोकांना विश्वासात घेतलं आहेत का? नाही। कोणाला विचार विनिमय केला आहे का? नाही। तुम्ही जर हे थांबवलं नाही, हा जर नियम बदलला नाही तर याच्यावर आम्ही उग्र आंदोलन करणार रस्त्यावर। आंदोलनाचा इशारा नागरिकांच्या माध्यमातून देत होते, तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही इथेच राहता? हो, आता अगोदर आपण बघितलं की इथे पार्किंगचा काही इश्यू नव्हता, पण आता ह्या वन वे केल्यामुळे इथे पार्किंगचा खूप इश्यू आहे। आणि ह्या लेनमध्ये पहिले एवढं ट्रॅफिक नसायचं, पण आता हे जे वन वे रोड केलं त्यामुळे खूप ट्रॅफिक वाढायला लागले आणि इथूनचे जे रहिवासी आहेत त्यांना पण खूप प्रॉब्लेम फेस करायला लागले। कारण म्हातारे जे लोक आहेत त्यांना स्टेशनला जायचं, त्यांना दुसरा काही ऑप्शनच नाही आहे, त्यांना पुन्हा फिरून जावं लागणार। परत ह्या लेनची गोष्ट सोडली तर अगर बाजार आहे, अगर बाजारला हा रोड इझी होता स्टेशनला जायला। सो आता त्यांच्याबद्दल काय, तर त्यांचा पण विचार केला पाहिजे। सगळ्यांचाच विचार करून हे कन्सर्न पहिले केलं पाहिजे होतं। हे कन्सर्न पहिले केलंच नव्हतं आणि अचानक ह्यांनी डिक्लेअर केलं, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम फेस करायला लागतात। नक्कीच बाबा, तुम्ही सुद्धा आता बाईकने प्रवास करताय, आम्हाला शेजारी जायचं ना तरी असा फिरून जावं लागते। सरळ त्यांना जरा बोललो बाजूला आहे इकडे जायचंय आम्हाला ब्राह्मणच्या मंडळाला, नाही तुम्ही असे फिरून या। वाहतूक पोलीस नाही ऐकत, अजिबात ऐकायला सोडत नाही। म्हणजे आपल्याच घरात राहून आपल्याला चोरी झाली आहे अशी आता या पद्धतीतच बोलायला लागेल। एवढा ट्रॅफिक जाम याच्यापूर्वी कधी नव्हता झालेला। वाहतूक सुरळीत व्हावं यासाठी वाहतूक सुरळीत व्हायला पाहिजे, तर मग हा पण मार्ग एकेरी करा ना। हा इकडनं पण येत आहे तिकडनं पण येतात, आम्ही इथे स्थानिक लोकांनी कुठनं जायचं? एवढा ट्रॅफिक एवढा भयंकर झालेला आहे हिसाबाच्या बाहेर। काय मागणी करा सरकार? मागणी काय, आता त्यांनी सुरळीत, आता त्यांच्याच हातात आहे आपल्याकडे, मागणी त्यांच्याकडे करून काय व्हायला? त्यांनी सुरळीत करायलाच पाहिजे काहीतरी व्यवस्थित। जे पूर्वी होता ना त्याच्यात ट्रॅफिक एवढा जाम कधीच नव्हता झालेला, हे जे आता 4 दिवसात झाले ते। नक्कीच दादा, आपण सुद्धा या ठिकाणीच राहता का आणि बाईकने प्रवास करता का? हा, बाईकनेच करतो आम्ही। मी पण जन्मास तो इकडे राहतो, पण इकडे कधी असा अडथळा अजूनपर्यंत आलेला नाही आहे। पण आता हे त्यांनी मार्ग निर्माण केलेला आहे ना, त्याच्यामुळे खूप इश्यू बनत चाललेले आहेत। आणि आम्ही इकडे राहत असल्यामुळे आम्हाला बाजूला जायचं झालं तरी आम्हाला एवढं फिरावं लागतं, पोलीस ऐकत नाही। आणि समजा जर चुकून गेला असेल, ज्याला माहिती नाही त्याला लगेच फाईन मारला जातो, आणि फाईन पण असा जातो ना 1000 रुपये। आणि पोलीस लोकांना सांगितलं अरे इकडे जायचंय तिकडे जायचंय, बिलकुल नाही, फिरून जा, आम्हाला जे वरतून आलेले आदेश त्याच्याप्रमाणे आम्ही वागणार। आता काय करायचं काय नाही करायचं काय समजत नाही। आता वरिष्ठांना पण आम्ही लेटर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, आता बघू। आम्ही स्थानिक आमदारांना पण लेटर दिले, नगरसेवकला पण लेटर दिले, आता बघू याच्यावरती काय ते तोडगा काढतात। त्यांच्या माध्यमातून आंदोलनं सुद्धा केली गेली आहेत, मात्र यातून काही तोडगा निघत नाही असं चित्र दिसून येतं। नाही, त्यांनी आंदोलन तर नाही, त्यांनी जस्ट सांगण्यात आलेलं आहे की बाबा
तुम्ही जर नाही हटवलं तर याच्या पुढे आम्ही आंदोलन करू शकतो म्हणून हे सांगण्यात आलेलं आहे. आता महेश चव्हाण इकडचे आमदार आहेत, आता स्थानिक आमदार आहेत, तर ते स्थानिक आमदारांनी त्यांना कालच तिकडे हलकासा मोर्चा करून त्यांनी सांगितलंय जर गुरुवारपर्यंत जर तुम्ही नाही केलं तर आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही स्वतः बॅरिकेड काढणार. कारण की त्यांच्यावर प्रेशर स्थानिक लोकांचं आहे. कारण की मी स्वतः लेटर द्यायला गेलो ना तेव्हा त्यांच्याकडे कमीत ते कमी 12-15 लेटर होते प्रत्येक सोसायटीचे की बाबा जो हा मार्ग चूज केला तो जुन्याप्रमाणे करा मार्ग, आताचा जो वन वे केलाय तो काढून टाका. पण म्हणजे या परिसरातील 12-15 सोसायटींनी लेटर दिले आणि तुम्ही ऑलरेडी दिलेले आहेत, म्हणजे आमच्या फक्त जागेतले बोलतो. असं असं कमीत ते कमी त्यांना कमीत कमी तुम्हाला सांगू ना बिल्डिंग 30-40 बिल्डिंगने लेटर दिलेले आहेत. हा, कारण की पोलिसांना. नाही आमदारांना, कारण की खूप कंटाळले लोक एवढं कोण फिरत. आता कालचाच सीन सांगतो, त्या आजी एवढ्या वैतागलेल्या होत्या, माधवनगरमध्ये राहतात, त्यांचा बस स्टॉप एवढा जवळ असून ते बिचारे एवढं सामान घेऊन पूर्ण 2 थैल्या घेऊन त्या रोडपर्यंत चालल्या. पण आता त्यांची चालायची कॅपॅसिटी नाही बस स्टॉपपर्यंत. ते टॅक्सी शोधल्या, टॅक्सी नाही भेटत आहे, बसला थांबवते, बस थांबत नाही. कमी ते बोलतात ते वैतागून पोलिसांशी भांडत होत्या. त्यांना मी बोललो ह्यांना बोलून काय फायदा नाही, यांच्या वरिष्ठांनी केले. बोलते मी 40 मिनिटं झाली या रोडवरती थांबली आहे, मी आता कशी जाणार, मला जायचं आहे माहीमला. आता त्यांच्यासाठी काय करावं लागेल हे आपण विचार केला नाही. फक्त तुम्ही तुमची सोय बघितली की ट्रॅफिक कसं. अरे पण बाहेरच्या लोकांना येणारच्या ट्रॅफिकसाठी स्थानिक लोकांना प्रॉब्लेम होतोय ना, हा पण तुम्ही विचार करा ना. पहिला स्थानिक लोकांना विचारा हे असं केलं तर चालेल का नाही चालेल. ते न विचारता तुम्ही तुमचं मनमानी केलं असं होत नाही ना. नक्कीच आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत. ताई, कसं बघता एकूणच या जे काही वाहतुकीसाठी रस्त्यांची फेरबदल केली गेली आहे, वाहतुकी बदल केलेले आहेत? एकदम चुकीचं आहे हे व्हायला नाही पाहिजे होतं. आम्ही आता इथे जवळजवळ 40 वर्ष राहतो. 40 वर्षात एवढं असं कधीही झालेलं नव्हतं. आणि दादर स्टेशनवरून जी काय 118 चालू झाली होती वरळीपर्यंत, आम्हाला देखील इथून शारदा आश्रमपासून ती इतकी सोयीस्कर होती. आता त्या बससाठी पण आम्हाला एवढं फिरून जायचं, आयदर ते सगळं एवढा राऊंड घेऊन जायचा. आम्ही शारदा आश्रमच्या स्टॉपला उतरलो की डायरेक्ट इथे येत होतो. आता ते बसच येत आहे, ह्या रूटने बसच बंद केलेले आहेत. त्याचं काही कारण नव्हतं, एवढं काही इथे ट्रॅफिक होत नव्हतं. वाहतूक कोंडी होते. पण आता आम्ही इथे जे स्थानिक आहोत, आमची मुलं बाळं खाली होतात, आमच्या ह्या रोडला किती वाहतूक चालू झालेली आहे. मग आम्हाला भीती वाटायला लागली ना मुलांना खाली पाठवायला. अपघात होण्याची शक्यता आहे. क्रॉसिंग करताना वगैरे काही प्रॉब्लेम होऊ शकतात ना मुलांच्या, कारण किती वाहतूक चालू झालेली आहे. आणि हे आता ज्याप्रमाणे जे दळवी बोलले त्याप्रमाणे स्थानिक रहिवाशांनी विचारात घेतलं पाहिजे होतं ना. तुम्ही हे जे काही माहिती दिलेली नाही. ज्यावेळेला आम्ही बससाठी खाली उतरलो तेव्हा आम्हाला कळलं की इथे बस बंदच केलेल्या आहेत, वन वे केलेला आहे. आणि एवढं, आता मी पण 60 वर्षाची आहे, एवढं वळून यायचं, हा आमचा 5 मिनिटाचा स्टॉप, त्याच्यासाठी आम्हाला एवढा पूर्ण वळसा घालून यावं लागतं. हे योग्य नाही आहे ना. 3 महिन्यापर्यंत ही वाहतूक अशी जाणार असं सांगितलं गेलं. 3 महिन्यापर्यंत तोपर्यंत आम्ही काय करायचं? आम्ही घराच्या बाहेर पडायचंच नाही का? इथे साध्या शाळेच्या मुलांना पण इतका त्रास होतोय. इथे साधा आम्हाला क्रॉस करायचं असेल तरी मी 5व्या महिन्यावरती राहते, माझ्या इथल्या 2 महिलांचे इथे अपघात झालेले आहेत. आता या दिवसात आत्ता हार्डली 6 महिने झालेले आहेत. म्हणजे इथली पण वाहतूक एवढी वाढलेली आहे ना की अक्षरशः त्या बाईचं अगदी जास्त नाही, 40 इयरची बाई आहे ती, तिच्या पायाला दुखापत होऊन ती 1 महिना पाय घेऊन बसली होती. म्हणजे इथे जर हा एवढा त्रास होत असेल तर आम्ही स्थानिक रहिवाशांनी काय करायचं? कोणाकडे आवाज? महेश चव्हाणकडे लेटर गेलेले आहे, त्यांनी याबाबत लक्ष घालावं अशी आमची देखील विनंती आहे. पण प्रशासनाने हे जे काही केलेलं आहे ते योग्य नाही, चुकीचं आहे. इतकी वर्ष कोणालाही त्रास होत नव्हता, इतकी वर्ष वाहतूक कोंडी होत नव्हती. आता 40 वर्ष मी इथे राहते, 40 वर्षामध्ये जर काय वाहतूक कोंडी होत नव्हती तर मग आत्ताच का? काय तुमचं जे रस्ते सुधारण्याचे काम आहे ते तुम्ही बघा, पण असं वन वे करू नका. इथे तुम्हीच पहा ना इथे किती त्रास होतो. ओके, थँक्यू. तुमची काय प्रतिक्रिया? आम्ही वर्लीवरून उतरायचं, शारदाश्रममध्ये उतरायचं, पण आम्हाला आता बरोबर उतरावं लागतं. असं आहे, मी ऑफिसला इकडे येते पण आम्हाला इथे उतरावं लागतं. आता हे गाड्या वगैरे ट्रॉफिक वगैरे भरपूर, रस्ता क्रॉस करायला मिळत नाही. आम्ही आता वयस्कर माणसं, हे आम्हाला जमत नाही. बस पकडायला इथे यावं लागतं, पण आम्हाला इथून आम्हाला तिकडे जावं लागतं. दादरला जरी गेलो तर आम्हाला घरला उतरावं लागतं. असं आहे, किती मुलाबाळांना घेऊन यायचं, खाली जायचं, रस्ता बी क्रॉस करायला मिळत नाही आम्हाला. असं एवढं ट्रॉफिक फुल असतं. ट्रॉफिक हवालदार बी लक्ष देत नाही याच्यावर. असं आहे, चारही बाजूने रस्ते पॅक होतात. असं म्हणजे कसं करायचं? आम्ही वयस्कर माणसं कसे जाणार येणार आम्ही? असं पण काय असेल तर तुम्ही हे करा, बस आमचं म्हणणं हेच आहे. असं सांगा, वन वे हे करायला सांगा, बस बाकी काय नाही आमचं म्हणणं. रस्त्याचं आम्हाला क्रॉस करायला
तर आपण पाहतोय की जे काही बदल या ठिकाणी वाहतुकीमध्ये केले गेले आहेत याचा कुठेतरी विरोध आता हा स्थानिकांच्या माध्यमातून केला जात आहे. तसेच अनेक पत्रव्यवहार हे स्थानिक आमदार महेश सावंत यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेत. या ठिकाणच्या 30 ते 40 सोसायटींच्या माध्यमातून त्या ठिकाणी विरोधातले जे काही पत्र आहेत हे आता आमदारांपर्यंत पोहोचले. त्यामुळे या संदर्भात स्थानिक आमदार असेल किंवा प्रशासन काय दखल घेते काय सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई.